महाराष्ट्र न्यूज चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। वंचित बहुजन आघाडीचे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांनी तुळजापूर येथे येऊन श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले। त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे। तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाऊसाहेब आंधळकर यांनी केले आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मिलिंद रोकडे, जीवन कदम तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीचा जय हो, वंचित बहुजन आघाडीचा जय हो। भाऊसाहेब आंधळकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सरदार बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। आपण उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत, आपले प्रमुख उपस्थिती कुठल्या नेत्याची असणार आहे? जय भीम। या ठिकाणी 40 लोकसभा उस्मानाबाद मतदारसंघामध्ये सकाळी 11 वाजताच्या टायमाला आम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज वंचित बहुजन आघाडी ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या आशीर्वादाने भरणार आहोत। उद्याला सुजित आंबेडकर साहेब या ठिकाणी त्यांची प्रमुख उपस्थिती आहे। बाकी विविध संघटनाचे विविध आमचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी अर्ज भरण्याकरता ह्याला दाखल होणार आहोत। वंचित बहुजन आघाडीकडून ज्या वेळेला उमेदवारी मिळली त्याच वेळेला या दोन्ही उमेदवाराला घाम फुटलेला आहे। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी या वेळेला विक्रमी मताने महाराष्ट्रातील आपली निवडून येणार यामध्ये तिळमात्र शंका नाही। उद्याला जो आशीर्वाद मला माय माऊली जनता या ठिकाणी देणार आहे यामध्ये बरेच फॅक्टर काम करणार आहेत। वंचित आघाडी केवळ एखाद्या समाजाची आहे असं नाही। प्रकाश आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी अतिशय मोठा हे ठेवून संकल्पना ठेवून विविध कोणत्याही जाती धर्मातला वंचित असलेला घटक या घटकाला एकत्र करून या ठिकाणी पर्याय देण्याचा आता पुढच्या राजकारणामध्ये हे वंचित बहुजन आघाडी तिसरा पर्याय म्हणून महाराष्ट्रामध्ये उभारी घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे स्वप्न आहे जे आपण आज या ठिकाणी त्यांच्या दिलेल्या अधिकारांमुळे या ठिकाणी आपण आपलं काम करतोय, त्यांचा आशीर्वाद त्यांच्या जे नातू असलेले माझं सौभाग्य आहे की मी या ठिकाणी या आंबेडकरी चळवळीमध्ये या ठिकाणी सामील झालो। मला 13 वर्षामध्ये शिवसेनेने न्याय दिला नाही, माझं सर्वस्व पणाला लावलं, कुटुंब लावलं, सगळं काय करिअर माझं सगळं हे केलं। 34 वर्ष पोलीस खात्यात सेवा केली, 13 वर्ष समाज सेवा केली, 7 वर्ष अन्न छत्रालय चालवतोय, फायनान्स कंपन्या तोडल्या मोडल्या जाळल्या, रिकव्हरी बंद केले। कोरोनामध्ये आज बाहेरचे सगळे पेशंट ऍडमिट असताना पुढारी लपून बसले होते, त्यावेळेला जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी आम्ही काम करत होतो। 7,500 डबे रोज देत होतो। रेमडेसिवीर, ऑक्सिजन तपासणी, मालेगाव काढा सगळं 138 गावाला बार्शीमध्ये केलं। आजूबाजूचे तालुके आपल्यातले सुद्धा कोणी ऍडमिट असतील, खिशात पैसे होते, बाहेर संचारबंदी होती, त्यावेळेला अन्न पुरवायचं काम या ठिकाणी या सेवकाने केलेलं आहे। त्यामुळे ही तमाम जनता या ठिकाणी मला मदत केल्याशिवाय राहणार नाही। तुळजापूर तालुक्यामध्ये रामगिरी शुगर कारखाना प्रायव्हेट आहे, तो आपला आहे। 5,000 टन क्रशिंग, 25 मेगावाट कोजन, 45 डिस्लरी, अनेक संकट माझ्यावर आली, त्याला तोंड देत मी इथपर्यंत आलोय। आता तर मला आंबेडकर साहेबांची आशीर्वाद मिळाल्या कारणानं या ठिकाणी माझं काय म्हणतात त्याला मी गोरगरिबाच्या सेवेमध्ये पहिल्यापासून उतरलेलो आहे। याचा कायापालट या जिल्ह्याचा आज 3 जिल्हे या ठिकाणी येतात। लातूरचा काही भाग येतो, उस्मानाबादचा येतो, सोलापूरचा येतो, नाही ते तालुके झाले, तर जिल्हे 3 आहेत। आज मला आमच्या म्हणीप्रमाणे फौजदार व्हायला निघालेलो, IPS झालो, असं काम झालेलं आहे। कारण आम्ही आमदारकीची स्वप्न खाली पाहत होतो, पण देवाला आई जगदंबेला तुळजाभवानीचा आशीर्वाद घेतलाय। तिलाच वाटलं की याच्यामध्ये कॅपॅसिटी खासदार होण्याची आहे, देश चालवण्याची आहे, देशाच्या ठिकाणी काम करण्याची ह्याची बलाढ्य शक्ती आहे, ती आशीर्वाद आज मी घेतलाय। उद्याला अर्ज भरतोय। माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे की उद्याचा अर्ज भरण्यासाठी त्या ठिकाणी आपण यावं आणि मला भरभरून आशीर्वाद द्यावा, जेणेकरून एकच खासदार या ठिकाणी बार्शी आणि आपल्या धाराशिवचा, उस्मानाबादचा, त्याचप्रमाणे डॉक्टर आंबेडकर साहेब आणि इतर असे बरेच वंचित बहुजन आघाडीकडून निवडून येणारच आहेत। परंतु माझ्या ताकदीचा विषय मी सांगत नाही। आता ही ताकद मला मिळाली, एकटा खासदार इकडे बाकी खासदार इकडे, ही ताकद आपल्यामध्ये आहे आणि हा अहमपणा नाही। त्यामुळे या ठिकाणी मला नक्कीच यश मिळणार आहे आणि
त्यांचे धाबे दणाणलेले आहेत. बाकीचं आता नंतर आपण बोलणार आहोत. त्यांची चिरफाड आपल्याकडे काय आहे ते करणार आहोत. त्यामुळं आणि विकासाचं राजकारण करू. 19 TMC पाणी आणायचंय. KG ते PG पर्यंत शिक्षण मोफत पाहिजे. नोकऱ्या पाहिजे. आमची लेकरं चालली कुठे मुंबई पुणे कुठे याला हे उद्योग व्यवसाय या ठिकाणी आढळायचे आणि आपल्याला या ठिकाणी आई जगदंबेच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन मी सर्वांना विनंती करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा बाद झाला घराणेशाही. हा नाही तर तो, दीर नाही तर भाऊजाई, भाऊजाई नाही तर दीर. अरे दुसऱ्याला काय आहे का नाही? बाकीच्याला काय जेवायचं का नाही? तुम्हीच ताट बसलं, तुम्हीच जेवत बसणार, बाकीच्याने काय करायचं? त्यामुळं या ठिकाणी यश निश्चित आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. आज मला 1-2 मिनिटाच्या नुसतं सांगण्यावरून सर्व या ठिकाणची मंडळी, पदाधिकारी, मग आपले सर्व चाहते, आमचा दत्ता असेल, बाकीची मंडळी असतील, आमचा हे हिरो आहे बऱ्याच दिवसापासूनचा, बरेच ग्रुप आपल्या बरोबर आहेत आणखी. आणि त्यामध्ये म्हणतो ना आता ते आता जास्त उघड बोलता येत नाही. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही, कोणालाही भिण्याचं कारण नाही. काय असेल त्याला रात्री दिवस तुम्ही फोन कधी करा, मी तुमच्या सेवेमध्ये आहे. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. आज उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माननीय भाऊसाहेब आंदळकर यांची तुळजापूर येथे धावती भेट झालेली आहे. मी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं त्यांचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वागत करतो. माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला आदेश दिला आहे, आंदळकर साहेब तुमचे उमेदवार आहेत. निश्चितच आम्ही आंदळकर साहेब यांना तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून लीड देण्याचा 100% प्रयत्न करू. तुळजापूर विधानसभा क्षेत्र हे वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला आहे, गेल्या वर्षी दाखवून दिलेला आहे. आणि यावेळेसही आम्ही जवळजवळ 1 लाख मतदान भाऊसाहेब आंदळकर यांना देऊन निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्व तुळजापूरवासियांच्या वतीने मी त्यांचं तुळजापूरमध्ये स्वागत करीत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आता उद्या भाऊसाहेब आंदळकर साहेब हे लोकसभा मतदारसंघातील अर्ज भरणार आहेत. तर सर्व वंचित बहुजन घटकांनी उस्मानाबादमध्ये दाखल व्हावं एवढीच तुम्हाला विनंती करतो. जय भीम, जय भारत. पुन्हा एकदा आंदळकर साहेबांना शुभेच्छा देतो खासदारकीसाठी आणि मी इथं थांबतो. जय भीम, जय भारत, जय वंचित. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.